माझ्या ॲक्सिडेंटला आत्ता 9 वर्ष झाली आहेत. हा माझा दुसरा पाय आहे आणि मी हा पाय तेवढ्यासाठीच बनवून गेला की मला ट्रेक करता येईल. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही रायगड किल्ला पाहण्यासाठी जात आहोत. रायगड किल्ला पाहण्यासाठी आम्ही रात्रीच मुंबईवरून निघालो आहोत, जेणेकरून आम्ही पहाटे पहाटे रायगड किल्ल्याच्या इथे पोहोचू. तुम्ही जो आता हा रोपवे पाहत आहात त्याची तिकीट आहे, रिटर्न तिकीट म्हणजे येणे आणि जाण्याची तिकीट आहे 350 रुपये आणि सिंगल साईड एकाच वन साईड ट्रिपची किंमत आहे 225 रुपये. तर आता आपण सुरुवात केलेली आहे. बघू शकता आपण गाडी अशी लांब पार्क करून इथं आलो आहोत. आता बघू शकता गाडी अशी लांब पार्किंग करून अशी चालत यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आता फायनली आम्ही रायगडसाठी आता ट्रॅकिंग सुरू केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता पाटे आता हा आपल्याला सगळं ट्रॅकिंग करायचं आहे. ऐका ना मॅडम, आम्ही ना मुंबईवरून आलो. आम्ही दरवर्षी ना 8 मार्चला महिला दिन साजरा करतो. तर तुमची जी जिद्द आहे ती जिद्द आम्हाला इतर महिलांना दाखवायची आहे. तर तुम्ही काही बोलाल काय? 2 शब्द तुमच्याबद्दल किंवा तुमची जे म्हणजे तुम्हाला या गडापर्यंत कोणती जिद्द तुम्हाला घेऊन आली पर्यंत? माईक लावून घ्या पाहिजे. तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव अश्विनी किरण गुजर. मी प्रॉपर वाईचीच आहे. आमचा सातारा जिल्हा म्हणजे शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे आणि सातारा म्हणजे आमची राजधानीच आहे. आता सांगायचं म्हणजे माहिती आहे का, हा किल्ला मी माझा पाय असताना पण चढलेली आहे आणि माझी आत्ता जिद्द होती की नाही मला बघायचं आहे आता परत एकदा. तर माझा मुलगा स्पेशल आहे त्याच्यासाठी मी चढतीये हा. तर माणसाने कधी हिंमत हारू नये. माझ्या ॲक्सिडेंटला आत्ता 9 वर्ष झाली आहेत. हा माझा दुसरा पाय आहे आणि मी हा पाय तेवढ्यासाठीच बनवून गेला की मला ट्रेक करता येईल. त्यामुळं कितीही काय संकट आले तर माणसाने खचून जाऊ नये, त्यातून उभं राहावं. आपल्या महाराजांचा गड आपण आपल्या पोरांना दाखवणं गरजेचं आहे. इतिहास आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना दाखवणं गरजेचं आहे आणि तो कळला पाहिजे. हे माणूस काय करतं, इकडे न्या तिकडे द्या. अरे आपले किल्ले दाखवा ना. आपले किल्ले किती आहेत? 300-350 किल्ले, त्यातले तुम्ही निम्मे किल्ले तरी दाखवा आपल्या पोरांना. हे गरजेचं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माणसांनी तरी आपल्या मुलांना निदान निम्मे तरी किल्ले दाखवावेत. जे मेन किल्ले आहेत ते तरी दाखवावेत. म्हणजे खरंच आजकालच्या मुलांना आहे ना, म्हणजे किल्ले हे काय प्रकारे ते पण माहीत नाही आहे. की नुसतं मॉल, गेम झोन एवढंच माहिती आहे, पण खरंच किल्ले दाखवावे. जे काय वाचतात ते पण एवढी आता माहिती नाहीये. म्हणजे बऱ्यापैकी इतिहास त्यातून पण हटवलेला आहे.
चला थँक्यू थँक्यू. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हो, गड दिसतोय आपल्याला आता किल्ला. घेऊन पळू नको म्हणजे झालं. तर आता आपण पोहोचलोय रायगडाच्या महादरवाजाच्या इथे. बघू शकता गर्दी किती आहे. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार असेल तर गर्दी असतेच. चला आपण एकदम आता महादरवाजाच्या इथे आहोत. बघू शकता की हा दरवाजा कसा लपलेला आहे. जर तुम्ही पाहिलं असेल तर हा महाद्वार पूर्ण युटर्न आहे. जेणेकरून पहिल्याच्या काळात जे तोफा डागायचे तर ते तोफांचा डायरेक्ट मारा या दरवाजावरती होऊ नये त्यामुळे हा युटर्न होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त पहिल्याच्या काळात जे झाडांचे खोड असायचे ते घेऊन लोक रनअप घेऊन दरवाजा तोडायचे. तर हा युटर्न असल्यामुळे त्यांना रनअपसुद्धा घेता येत नव्हता आणि त्याच्यामुळे हा दरवाजासुद्धा तुटत नव्हता. आपण आता महाद्वार पार करून याच रस्त्यातून पाहू शकता. एवढ्याशा छोट्याशा रस्त्यातून आपण आता आत आलो आहोत. हे 2 तोफ आहेत. किल्ल्यावरती आम्ही पाहिलेले हे 2 तोफ जे अजूनही आहेत. बघा, या 2 तोफ आहेत. 2 तोफ इथं वात असायची त्याची. इथे वात होती. वातमधून तिथून गोळा टाकायची. यात गोळा असा ठासून भरायचा असतो आत. मग नंतरला हा असा फायर होतो. हा इथून पुढे फायर होता. चला तर बघू. अजून आपल्याला भरपूर गड चढायचं आहे आणि बघायचं आहे. या तर आपण आज महादरवाजा पार केलेला आहे. आता आपण गडाच्या अजून वरती चाललेलो आहोत. आता ऑलमोस्ट आपण गडाच्या जवळ आलेलो आहोत. आता हा जो आपण पाहत आहोत तो हत्ती तलाव आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी 3 हत्तीचे छोटे छोटे पिल्लं आणली होती गडावरती त्यांच्यासाठीच हा तलाव बांधण्यात आला होता. त्यांच्या पिण्यासाठी पाणी आणि आंघोळीसाठी हाच तलाव वापरायचे. आता आपण जात आहोत गंगासागर तलावाच्या जवळ. अरे बघा, हा आहे गंगासागर तलाव. असं म्हणतात की हा तलाव 12ही महिने भरलेला असतो पाण्याने. कधी हा कोरडा पडत नाही. तर 7 नद्यांमधून इथं पाणी आणलं होतं आणि जेव्हा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा त्याच्यानंतर जे उरलेलं पाणी होतं ते या गंगासागर तलावामध्ये सोडण्यात आलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी. तर आता आपण आलो आहोत जसं म्हणतात की शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या, त्यातल्या 6 राण्यांसाठी इथे 6 रूम्स होते. तर त्या या राण्यांच्या या रूम्स आहेत. तर या बघूया. तर या आहेत शिवाजी महाराज यांच्या राहण्यासाठी जे रूम होते ते आहेत. 6 रूम्स आहेत. प्रत्येक रूमची साईज ही सेम आहे. अष्टप्रधानचे कार्यालय, राजांचे 8 मिनिस्टर होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र निरखड, मोरोपंत पिंगले, रामचंद्र त्रिबाग, अनाजी कंक, निराजीराव आणि बालाजी आवजी. महाराष्ट्रामधले जेवढे 365 किल्ले राजाने जिंकले होते, 365 गड किल्ल्यांचा खेड्या पाड्या गावातला स्वराज्याचा लेखी कारभार इथून चालायचं. त्यावेळेचं मंत्रालय इथे होतं. आणि लोखंडाचा जाली ठेवलं. 3 खड्डे पाहता धान्यांची गोदाम. अरे पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, मधला खड्डा 20 फूट, अलीकडे 15. जर का छत्रुणी गडाला वेढा दिला तर इथल्या 3,500 लोकांना 6 महिने धान्य पुरेल. अन्न असेल तर शत्रूशी लढता येईल. 6 महिन्याचं धान्य स्टोरेज याच्यामध्ये केलं जात असायचं. हे धान्यांची गोदाम. वरून धान्य होतायचे, सागाच्या लाकडी सिडीन धान्य काढलं जात असायचं. तुम्ही कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला पाहिलाय का कुणी? हो. ते बघा 3 धान्यांची गोदाम आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगा, यमुना, सरस्वतीमध्ये वरून धान्य वताचे, खालून काढायचे. इथे ती पद्धत नव्हती. वरून ओतलं जात होतं, सागाच्या लाकडी सडीने धान्य काढलं जात होतं. काही जाणकारांची मतं होती की इथे कैदी ठेवले जात असायचे. आतमध्ये राण्या राहत होत्या. हा दासीचा ओटा होता. इथे राजाचं मंत्रालय होतं आणि आतमध्ये राजवाडा होता. ज्या ठिकाणी स्त्रिया राहत होत्या, राजाचं मंत्रालय होतं, राजाचा बाल्य किल्ला होता. त्या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य होतं का? तर नाही. बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवणं शक्य नव्हतं. चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल अशा गुन्हेगाराला साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे, तिथे ठेवलं जात असायचं. कोकणामध्ये रायगडाच्या पूर्वेला असणारा लिंगाणा. बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवणं शक्य नव्हतं. धान्यांची गोदाम. वरून धान्य ओतायचे, सागाच्या लाकडी सडीन धान्य काढलं जात असायचं. कनेक्ट आडवी गेलेली भिंत पाहताय ना, हे कनेक्ट 6 राण्यांचे 6 महल आहेत. प्रत्येक राणी महालासमोर बाहेर एक जोता आहे, ओटा. त्यावेळेचे सर्वंट्स क्वार्टर्स, आज आपण नोकर चाकर म्हणतो ना, दासीला सुद्धा दादा परमानंट घर होतं. अरे दासीनी जर का गडा खालून येणं जाणं करेल तर बाल्य किल्ल्यामध्ये फितुरी वाढेल. दासीला सुद्धा परमानंट घर होतं. अरे काय या बाल्य किल्ल्याचा वैभव असेल, या जाग्याचा रहिदार कसा असेल कल्पना करा. धान्यांचं गोदाम बघा. मग राजांच्या राजवाड्यामध्ये जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मंत्रालय एक साईडला मेणा दरवाजा आहे, फ्रंट साईडला पालखी गेट. मेणा म्हणजे डोली लग्नामध्ये दुल्हनला असते, पालखी पुरुषांसाठी होती. किल्ल्याच्या बॅक साईडला मेणा गेट होता, फ्रंट बाजूला पालखी. या दोघांच्या मध्यंतरात ही 6 दालन्यात, याला राणीमल म्हणतात. 8 राण्या होत्या महाराजांच्या. रायगडावर इथे 6 राण्या राहत होत्या. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुत्राबाई पाचाळला आऊसाहेबांच्या सेवेला आणि पटराईनी सईबाई. संभाजीराजे लहान 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. त्यांनी काय रायगड पाहिला नाही. किल्ल्यावर 6 राण्या राहत होत्या. 6 राण्यांचे 6 मल सेम. प्रत्येक मलासमोर अशा ओट्यात दाशी ओटा म्हणजे सर्वंट्स क्वार्टर. आता आपण नोकरांनी म्हणतो, पूर्वी दास दाशी म्हणायचे. महाराजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होते, त्यांना आराम करण्याचं ठिकाण. आणि इथे खाली मंत्रालय, अष्टप्रधान, मिनिस्टर ऑफ पॅलेस.
देशाचा कारभार जसा दिल्ली चालतो तर महाराष्ट्रात 365 किल्ले होते. या 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे खाली चालला जातो. अष्टप्रधान आणि 3 धान्याची कोठर आहेत. गडावर 3,500 लोकांची वस्ती होती. किल्ल्याला शत्रूने चारी बाजूने वेढा घातला. गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेल असं धान्य इथे स्टोअर करायचे. महाराजांनी धान्यासाठी वापर केला, पेशव्यांनी कैद्यांसाठी. आता आपण पुढे राजवाडा दरबार भागाला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली. या दरवाजाच्या स्ट्रेट भिंतीपासून शेवटला प्लास्टर केलेली आडवी भिंत दिसेल ना पलीकडे. या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतो ना, इतिहासामध्ये राजवाडा म्हणतात. शिवाजी राजांचा प्रशस्त महाल आहे सर. हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता. याच्यावरचा दुसरा मजला लाकडाचा होता. 15 फुटाची हाईट होती. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं होती. कर्नल प्राथर मेजरॉल या 2 ब्रिटिशांनी 1818ला ज्यावेळेस किल्ल्यावर तोफांचा मारा केला त्यावेळेस राजवाडा 11 दिवस जळत होता. आज रोजी आपण राजवाड्याला पाहिलं, चारी बाजूला साईडला पडलेली भिंतनी मध्यंतरात पडी चौथऱ्या आहेत. आपण हा पहिला चौथरा पाहतोय, शिवरायांचं बेडरूम आहे. याच्या पलीकडे दुसरा चौथरा किचन. किचनला मराठीमध्ये मुदपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर. आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला, पुणे जिल्ह्यात. आता 19 फेब्रुवारी 1630ला राजांचा जन्म झाला. आणि जो नव्हता पाहायचा दिवस, तो दिवस या रायगडाच्या पदरी पडला आणि रायगडाचा सूर्य हा मावळला. तारीख आहे 3 एप्रिल 1680. हनुमंत जयंती दिवशी महाराजांनी अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीमध्ये या महालात या चौथऱ्यावर घेतला. इथून 1.5 किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचं मंदिर आहे. महाराज महादेवाचे भक्त होते म्हणून शिवाजी राजांना महादेवाच्या मंदिराच्या समोर देहामध्ये आग्ने आली. या ठिकाणावर राजांच्या चितेला आग्ने दिली, तिथे समाधी बांधली. 50 वर्ष अविशेल आपल्या राजांना आयुष्य दत्त आपलं सेटल होण्यासाठी आपल्या राजांनी 50 वर्षात 365 किल्ले ताब्यात घेतले. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राजे राजगडावर केलं. रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं मन होतं, मनासारखी माणसे होती. माणसांसारखा गड होता, गडासारखा राजा होता, राजासारखं धन आणि धनासारखं मन. म्हणून राजाने 50 वर्षात एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं. अखेरला बघा, एका दुश्मनाने आपल्या दुश्मनासाठी त्याच्या देवाला प्रार्थना केली. आपल्या राजांचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण होता? तो औरंगजेब. आणि औरंगजेबचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे शिवाजी राजे. ज्यावेळेस आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680ला, त्यावेळेस महाराजांच्या दुःखाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरते. ही बातमी दिल्लीचं तख्त म्हणजे त्या औरंगजेबचा दरबार, या औरंगजेबच्या दरबारामध्ये महाराजांच्या दुःखाची बातमी जाते. ज्यावेळेस औरंगजेबच्या दरबारात ही बातमी समजते त्यावेळेस त्या औरंगजेबच्या दरबारात भर मोठी सभा चालू होती आणि भर सभेमध्ये 20-25 हजार लोक उपस्थित होते. औरंगजेब सिंहासनाच्या गादीवर बसला होता आणि औरंगजेबला ही बातमी सांगणारा माणूस कोण होता? त्या औरंगजेबचा खास सेक्रेटरी, नाव साकीत मुल्तालिब खान. हा साकीत मुल्तालिब खान भर दरबारात जाऊन औरंगजेबला काय सांगतोय कि हुजूर हुजूर शिवाजी का देहांत हो गया. औरंगजेब गादीवर बसला होता दादा. गादीवर बसून काय म्हणतोय? ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे आज खुले रखना, नीचे माँ बहिनों की इज्जत करने वाला हे शेर शिवा आज तेरे पास तेरे दरबार में आ रहा है. कल्पना करा महाराज किती ग्रेड होते. महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन औरंगजेब, त्यांनी पण स्वतःच्या दरबारात सिंहासनावर आपले घुटणे टेकले, खुदाला प्रार्थना केली, खुदा जन्नत के दरवाजे खुले रखना, नीचे माँ बहिनों की इज्जत करने वाला हे शेर शिवा तेरे पास आ रहा है. म्हणून म्हटलं जातं अहो धनासारखं मन होतं, मनासारखी माणसं होती, माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं मन. म्हणून आपल्या राजाने वयाच्या 50 वर्षात एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं. हा पहिला चौथरा बेडरूम, पलीकडे किचन आहे. हे बघा, हा चौथरा राजांचं बेडरूम आहे दादा. आपलं घर आपल्यासाठी घर असतं. मी म्हणतो आपल्यासाठी घर नाही तरी आपल्यासाठी मंदिर आहे. कारण इथल्या प्रत्येक दगडाला कुठेतरी आपल्या महाराजांचा स्पर्श झाला आहे. म्हणून माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगतो की याच्यावर कोणी चढायचं नाही. बघा, हे बेडरूम आहे, पलीकडे किचन आहे आणि ही गोल दगड दिसत अशी तुम्हाला दिसत ना, असे एक लाईनमध्ये दिसतील. हे आता आर्किओलॉजिकल आणले, सिमेंटचे आहेत. याला चारी बाजूने लाकडी बॅरिकेड बनवतात. पलीकडे त्या उजव्या कोपऱ्यात काय दगडाच्या आकृती आहेत. उजव्या साईडला पाण्याच्या टाक्यात आणि डाव्या साईडचं बाटलं. तुम्हाला कावड माहिती असेल, खंद्यावर पाण्याचे. किल्ल्याच्या फ्रंट बाजूला खाली तळ आहे. तळ्याचं नाव गंगासागर. तळ्यातून कावडीने खंद्यावर पाण्यातून राजांना पिण्यासाठी थंड पाणी त्याच्या आतमध्ये भरायचे आणि महाराज पलीकडच्या मध्ये आंघोळ करायचे. पाण्याच्या टाक्या बाटलं बघून घेऊ. बाल्कनी दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला होतं हा यल्स आहे पूर्ण चौथरा किचन. किचनला मराठीमध्ये मुतपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर. आपण मागच्या बाजूने गडावर आलो, ही समोरची बाजू आहे. आपल्या घराला समोरच्या बाजूला जशी बाल्कनी असते तशी महाराजांच्या राजवाड्याला इथे बाल्कनी होती. ही एंट्री आता आतमध्ये जायला बंद केले कारण दगड पडतात म्हणून सर. ही बाल्कनी 2 मजली होती. महाराज शांत निवांत बसून हवा खायचे. अष्टकोनी 8 खिडक्या आहेत. इतिहासामध्ये पाहिलं शिवरायांचा 8 साकडा लकी आहे बघा. 8 राण्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. म्हणजे महाराजांचा 8चा आकडा हा राजांसाठी लकी होता. ही अष्टकोनी बाल्कनी आहे. बाल्कनीच्या समोरच्या बाजूला खाली राण्यांची बाल्कनी मनोर आहेत. गंगासागर तळ आपण बघूया आणि मग दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या पुढे
खोली पाहतो दिसते ना पलीकडे, त्याला इतिहासामध्ये टकसाल म्हणतात. टंकसाल म्हणजे मेंढ छापखाना. रिझर्व्ह बँक जशी आपली नाशिकला आहे, शिवाजी राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक आहे सर. त्याच्या आतमध्ये 3 वस्तू बनवायचे: शिवराई, राजमुद्रा, होड नाणी. राजमुद्रा अशा बनवायचे: प्रतीप चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदिता, शहा सुनो शिवशहा, मुद्रा भद्राई राजते. अर्थ काय होतो? प्रतीप येथे चंद्र जसा कलीकलीने वाढत जातो, शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे भोसले यांचं हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढलं जात होतं. राजमुद्रा, होड नाणी बनवायचे, त्याला टंकसाल. मध्ये बघा ही 8 खिडक्यांची गोल इमारत आहे, मध्ये दिसते ना पलीकडची बाल्कनी. ही आयताकाराची चौकोनी खोली आहे समोर आपल्या पुढे दिसते ना, याला खलबतखाना म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन, शिवाजी राजांची सिक्रेट खोली आहे. पलीकडे बघा त्या उजव्या कोपऱ्यामध्ये काही लोक तिथून आतमध्ये जात आहेत, दिसत ना. तिथे आतमध्ये जायला आर्किओलॉजिकली बंद केले तरी काही लोक बळजबरी उड्या मारून जातात. जमिनीच्या आतमध्ये एक पॅकबंदिस्त खोली आहे 10 बाय 10 फुटाची, सिक्रेट खोली. सेक्रेटरी होते भैरजी नाईक, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा भैरजी नाईकांना ओळखलं जात होतं. नाईकांना 18 भाषा होत्या, अनेक रूप धारण करायचे. भैरजी नाईकाने कुठल्या गडांची गड किल्ल्यांची गुपित बात आणली तर सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये करायची. म्हणजे सर उजव्या कणाची बातमी ही डाव्या कणापर्यंत पोहोचून आहे. औरंगजेबच्या दरबारात औरंगजेबाची भर मोठी सभा चालू होती आणि भर सभेत जाऊन त्या औरंगजेबाला कवाला ऐकवून त्याच्या दाढीला हात लावून ते रायगडावर परत आले होते. त्यांच्या स्वतःच्या मिसेसला माहिती नव्हतं की माझे मिस्टर राजांचे सेक्रेटरी आहेत. बसल्या जागी 7 रूप धारण करायच्या 18 भाषांचं ज्ञान किती ग्रेट. एक कल्पना करा, तुम्ही ज्या चौथऱ्यावर उभ्या ते सचिवालय, दप्तरखाना, रायगड किल्ल्याचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालायचा. समोरच्या बाजूला गोल बुरुज आहेत. ही बुरुज आता 2-2 मजले आहेत, दोन्ही सेम आहेत. हीच बुरुज पूर्वी एकावर एक 7 मजले होते. 7व्या मजल्याच्या हाईटपर्यंत असेल कल्पना करा. महाराजांच्या राण्या, राज्य घराण्यातील स्त्रिया दुपारच्या वेळी याच्या आतमध्ये हवा खायला येत होत्या सर. महाराज कोणत्या गडावरनं गड किल्ल्यावर जिंकून आले की याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव गड किल्ले गावांची लोक आहेत, यांना वाटलं पाहिजे महाराज कोणून तर जिंकून आलेत. मनोरे आणि विजयस्तंभ म्हणतात सर. त्याच्या आतमध्ये छोटे छोटे दिवाळ्यात पलीकडच्या आतूनात याला बाहेरून दिसतात ना. 7व्या मजल्यापर्यंत अशी दिवाळ होती. 365 दिव्यांचा दीपमोत्सव साजरा करायचे. ज्या वेळेस 365 दिव्यांमध्ये 2 बुरुज सजवली जात असतील, वैभवशाली कसं असेल कल्पना करा. एक लाईनमध्ये पलीकडे भरपूर साऱ्या खिडक्या आहेत. या खिडक्यांना टेहली बुरुज म्हणतात सर. किल्ल्यावर जर कोण शत्रू चोरी, लब्बाडी, गद्दारी, फितुरी करायला पहारा ठेवण्याचं ठिकाण आहे. खिडक्यातून भलं मोठं तुम्हाला तळ दिसेल, तळ्याला गंगासागर म्हणतात. 11 तलावात किल्ल्यावर 84 पाण्याच्या टाक्या. 11 तळांपैकी सगळ्यात भलं मोठं तळ ते आहे. 32 फूट खोल 184 मीटरचा गेला 12 महिने पाणी असतं. गंगासागर का म्हणतात? महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस राज्याभिषेकाला गागभट्टाने काशीवरून आणलेलं 7 नद्या 7 समुद्रांचं पाणी सर. त्यातलं काही पाणी उरलं त्या तळ्यामध्ये सोडलं म्हणून तळ्यावरून छोटाली कविता. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 सप्तसुरांचे पाणी. जल झाली तीर्थांची घरं, नाव तळ्याचे गंगासागर म्हणून तळ्याला गंगासागर म्हणतात. खिडक्यातनं तळ बघा, समोरची बाजू बघा. मग आपण दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला हे बघा, शेवटला रेलिंग बांधलेलं टोक आहे ते टकमक टोक दिसतं का पलीकडे? रेलिंग बांधलेलं उंच टोक आहे बघा, दिसतं ना. शेवटचं टोक बघा, रेलिंग बांधलेलं टकमक टोक ते. चला चला या पुढे ये नाही. आता आपण पहिला चौतरा पाहिला ते सचिवालय होतं, दप्तरखाना. समोर आपल्याला हा चौतरा दिसतोय सदर आहे सर. दिवाणी आम, दिवाणी खास आज रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बघायला भेटतं. आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर. हे शब्द उर्दू लँग्वेजमध्ये होतात. ज्या ठिकाणावर आमजनतेचा न्याय निवाडा केला जातो त्याला दरबार म्हणतात. ही जी भिंत आहे, भिंतीच्या पुढे दिवाणी आम दरबार आहे. महाराज शिवछत्रपती आपले पुढे झाले, आमजनतेचा न्याय निवाडा पुढे केला जात होता. आज तिथे शंभू राज्याभिषेक तिथे चालू आहे बघा. म्हणजे संभाजी राजांचा राज्याभिषेक तिथीप्रमाणे दरबारामध्ये चालू आहे. ते दिवाणी आम होतं आणि हे दिवाणी खास. आपण पुढे जाऊन दरबाराची माहिती घेणार होतो, मात्र आता इथे घेणार आहोत का? कारण आतमध्ये कार्यक्रम चालू आहे म्हणून. त्या ठिकाणावरची माहिती तुम्हाला मी इथे ऐकवतोय. नीट लक्ष देऊन ऐका, कारण रायगडावरचं ते मुख्य ठिकाण आहे दादा. त्या ठिकाणाला इतिहासामध्ये राज दरबार म्हणतात. म्हणजे झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना त्या शिवमंदिरी. महाराष्ट्राचे अर्थदैवत आपले राजे शिवछत्रपती रायगडावर इथे झाले होते. आपण दरबाराच्या ह्या मागच्या बाजूने जाणार. दरबाराची समोरची बाजू पलीकडच्या बाजूला ब्लाड डे उंच गेट नगारखाना आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो.
मात्र मुंबईचा गेट ऑफ इंडिया त्याच्यासारखा दिसतो, कारण त्याची कॉपी ब्रिटिशांनी केलेली मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला. पूर्वी त्याच्यावर नगारे वाजायचे, मग किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे. आतमध्ये सिंहासनाची जागा आहे महाराजांची, त्या जागेवर महाराजांची मूर्ती आतील. आता पंचधातू मेटलची मूर्ती 600 किलोची 6 जून 2009ला बसवले. कोल्हापूरचे युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्यासाठी आतील मूर्ती बसवले. आणि दादा, मूर्तीच्या वरचं जे छत आहे सर, छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985ला मेघडंबरीची स्थापना केली. आता आपल्या येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतो. 450 वर्षापूर्वी त्या ठिकाणावर तसंच रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे किती असतं? 40 किलो. 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन तिथे होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान, टोपण नाव इतिकत खान यांनी 3 नोव्हेंबर 1689ला घणाचे घाव घालून त्या जागेवरचं रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन हे औरंगजेबच्या दरबारात नेलं. येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतो. दरबार संपूर्ण ओपन दिसतो. आता 450 वर्षापूर्वी दरबार कव्हर पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं होती. शिवाजी राजांचा राज्याभिषेक रायगडावर या दरबारात साजरा झाला होता. तुम्ही राज्याभिषेकाचं एक छायाचित्र, पोस्टर, एक फ्रेम पाहिले असेल बघा. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये लावली जाते. आणि त्या फ्रेममध्ये व्हाईट लांब केसांचा माणूस आहे बघा, डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेऊन शिवाजी राजांना झोकून त्रिवार मानाचा जो मुद्रा करतो तो रायगडावर या दरबारामध्ये. पाहिलं ना राज्याभिषेकाचं छायाचित्र, पोस्टर. त्या पोस्टरमध्ये जो इंग्रजांचा वकील आहे ईस्ट इंडिज कंपनीचा, नाव हेनरी ऑक्सडन. हा हेनरी ऑक्सडन शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती पायी आला होता. गडावर पायी येण्याचं म्हटलं आता 2000 पायऱ्या आहेत. आपण त्या 2000 पायऱ्या चढून यायचं म्हटलं 1.5 तास लागतो. आणि पूर्वी पाऊलट होती. पाऊल वाटेने इंग्रज वकिलाला किल्ल्यावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात हेनरी ऑक्सडन रायगडावर पोहोचला. नगारखान्याच्या बाहेर आला आणि उभा राहिला. पाहतो तर काय, 2 बलाढ्य हत्ती, 2 बलाढ्य घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो, आश्चर्यचकित होऊन जातो की मी 2 पायीचा माणूस किल्ल्यावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कशा आणले? दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली प्रजा त्या इंग्रज वकिलाकडे पाहत बसते. इंग्रज वकील सिंहासनासमोर येतो. आपल्या डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेतो आणि आपल्या राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो. दुबाजी होते त्याचा ट्रान्सलेशन. नारायण सिन्वी आणि सिन्वीने हा प्रश्न विचारला, हो सिन्वी, मी 2 पायीचा माणूस किल्ल्यावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कशा आणले असतील? सिन्वी काय म्हणतात त्या इंग्रजाला, अहो इंग्रज तुम्हीच कुपोषणात प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. प्रश्न लिखी डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार लोक देतात. शिवाजी राजांनी हत्तींची छोटाली 3 पिल्लं पालखीत बसून गडावर आणली. गनिमी कावा 1656ला गडाचं बांधकाम चालू केलं. त्याच वेळेस आपल्या राजांनी हत्तींची 3 पिल्लं पालखीत बसून गडावर आणली. हत्तींच्या पिल्लांना पाणी पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी गडावर तळ बांधला. राहण्यासाठी हत्ती खाना बांधला. 30 हत्तींची पिल्लं लहानाचे मोठे केले आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर उभे केले. म्हणजे सर, लहानाचं मोठं करा पण मोठ्याचं लहान करू नका, ही आपल्या राजांची दृष्टी होती. इंग्रज वकिलाने राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि लिखित डायरीमध्ये लिहिलंय. इंग्रज काय लिहितोय, शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार मखमली पडद्यात सजवला होता. लाईट नव्हती, मशाल दिव्याड कवली होती. मखमली पडद्यात मशालेच्या उजेडात दरबारातलं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. 6000 प्रजा दरबारात उपस्थित होती. संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यात भगवा फेटा होता, गळ्यात कवड्याची माळ, कमरेला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती घोडे सजवले होते. आतमध्ये रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन. सिंहासनाच्या डाव्या साईडला 7 राण्या उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री होती, 2 मुलं. राजाराम महाराज, संभाजी महाराज उपस्थित होते. महाराज शनिवारी सकाळी पहाटे आपल्या राजवाड्यात स्नान करतात. जगदीश्वराला, भवानी मातेला, शिरकाई मातेला महाराज नतमस्तक होतात आणि राजांची मिरवणूक राजे होण्यासाठी दरबारामध्ये येते. महाराज त्या नगारखान्यातून दरबारात प्रवेश करतात. आपली पावलं राजे होण्यासाठी राजसदरीने सिंहासनाकडे पुढे टाकतात. दरबारात भरलेली 6000 प्रजा उठून आपले भगवे फेटे हातात घेऊन शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतात. महाराज मुद्रा स्वीकारतात. दादा, एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा राजांना झुकून मानाचा मुद्रा करत असेल त्यावेळेस दरबारातलं वैभवशाली दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात. एक नजर सिंहासनाकडे फिरवतात, दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर अशी भरलेल्या दरबारात 6000 प्रजेकडे महाराज नजर फिरवतात. आनंदाच्या सोहळ्यात महाराजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, हातपाय थरथरायला लागले. जगातील एकमेव राजा ज्यांनी स्वतःची गादी स्वतःहून
तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. अहो राजाने कधी रडायचं नसतं, राजाने दुखी व्हायचं नसतं, राजाने चितेला आग्नी द्यायची नसते. आनंदाच्या सोहळ्यामध्ये शिवाजी राजांना भर दरबारात आनंद होत नव्हता, डोळ्यातून अश्रू वाहत होते, हातपाय थरथरत होते. का तर शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यांवर उभं केलं, महाराजांचे जीवाभावाचे सरदार असंख्य शूरवीर मावले लढाईत मरण पावले. शूरवीर मावळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये महाराजांना दरबारात कुठे उपस्थित दिसत नव्हते. हेच राजांचं अंतःकूर म्हणण्याचं कारण होतं. दिसत होती ती कोण? त्यांच्या विधवा बायका, लहान लहान लेकरं पाहून महाराजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. म्हणून महाराज आपले सिंहासनाच्या पायऱ्या चढताच महाराज आऊसाहेबांना काय म्हणतात की आऊसाहेब आज आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. प्रतापराव गुजर आनंदाच्या सोहळ्यात दरबारात कुठे उपस्थित दिसत नाही. आऊसाहेब दुसरी पायरी चढतोय बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतोय राजा आधी लगीने त्या कोंडाण्याचं, मग आमच्या रायबाचा आऊसाहेब गड आला, मात्र माझा सिंह गेला, माझा ताना कुठे दिसत नाही. चौथी पायरी चढतोय, होता जीवा म्हणून वाचला शिवा, प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जीवा मला कुठे दिसत नव्हते. येसाजी सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात. महाराज आपले लटलटत्या पायाने सिंहासनास आरूढ झाले. गागभट्टाने काशीबन आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या. विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे. शिवाजी राजाने उजवा पायचा गुडघा त्या सिंहासनाला टेकवला आणि नगारखान्यातून शिव गर्जना झाली. गर्जना अशी झाली, सगळ्यांनी पाठीमागून जोराने जय म्हणायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, हर हर. अशा प्रकारे महाराजांचा राज्याभिषेक या दरबारात साजरा झाला. दरबारात शेर म्हटला जातो. अंधार पार झाला, एक दिवा पाहिजे, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता बघा आतमध्ये कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे आपण एक साईडने पुढे जाऊ. पुढच्या पॉईंटला माझी माहिती संपली की रिटर्न तुम्ही कार्यक्रमाला येऊन दरबारामध्ये बसा. असं कार्यक्रम चालू आहे, मग आपण पुढे जाऊया. पहिले माहिती घ्यायला पुढे जाऊ या. महाराजांचे 1974 बसवले यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी यांच्या हस्ते. खाली जाऊन तुम्ही बघणार दर्शन घेणार आहात, त्यामुळे मागं थांबाचं. ही 1974 इथे मूर्ती बसवली यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी यांच्या हस्ते. मूर्तीच्या शिल्पकार आहेत गणेश पाटकर, शास्त्र बुद्धी, दोघांच्या हस्ते मूर्ती घडवले. मूर्तीच्या वरचं छत 2 जून 2012 बसवलं साताराचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. आणि पलीकडे पत्राचा सेड हत्तीखाना, हत्ती शाळा म्हणतात. शिवाजी राजांनी आपल्या हत्तींची पिल्लं आणली होती पालखीत बसून, त्यांचं पाळत पोषण तिथे केलं होतं. हे पत्राचं सेड आहे, ते आर्किओलॉजिकली त्याचं ऑफिस बनवलंय. आणि समोर आपण पाहतोय ही भली मोठाली मार्केट आहे, म्हणजे पूर्वीची ही बाजारपेठ. या बाजारपेठची आपण अशी लांबी पाहिली 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकानात. शिवकालीन घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे. आतमध्ये राहायला सोती, बाहेर दुकान होतं, आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, मध्य भागात छोटं गोल्डाऊन होतं. घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे म्हणून बाजारपेठ. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमक टोक, चोरी लब्बाडी गद्दारी फितुरी कोण करेल त्याचे हातपाय बांधून पोत्यात भरून कडीलो टकमक टोकावरनं करायचे. आणि या राजमार्गाने सरळ पुढे गेलात समाधिनी मंदिर बघा, त्या मंदिराला आपण लांबून पाहिलं तर कसं दिसतंय, मस्जिद दिसतं ना समोरचं, जगदीश्वर मंदिर आहे महादेवाचं. मस्जिद टाईप का बनवलं? कारण मोगल आले, मोगलांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे. मोगलाने तोडा बनवून त्याला मस्जिद टाईप बनवलं. मंदिराचे 3 दरवाजे, 3 दरवाजे लहान आहेत. मंदिराचे दरवाजे लहान का बनवले? कारण कोणी माणूस किती श्रीमंत घरातला असेल त्यांनी पहिल्या मंदिरात जाता खाली वाकून झुकून जावं म्हणून मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो आऊसाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, दिसे नसते अंगणामध्ये तुळस. शिवाजी राजे जन्माला आले नसते, दिसे नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. मंदिराचा पहिला गेटच्या पहिल्या पारीवर नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्यांनी उभा रायगड 14 वर्षात बांधला त्यांच्या नावाची पाटी आहे. महाराजांनी हिरोजीला म्हटलं, हिरोजी काय बक्षीस हवं तुम्हाला आमच्याकडनं? सोने नाणे पैसा अडका जहागीर 10 गावाची वतनदारी, कोणता किल्ला, अर्धी इस्टेक, काय पाहिजेल मागा. काय मागितलं हिरोजीनी? महाराज काही नको मला, मंदिराचा पहिल्या गेटच्या पहिल्या पारीवर फक्त नावाची पाटी हवे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज म्हटले या ठिकाणावर का? हिरोजी म्हटले महाराज ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. महाराज सदैव तुमच्या पाय चरणी राहावं म्हणून तिथे त्यांनी नावाची पाटी घेतली. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि तिथे महाराजांची समाधी आहे. समाधीच्या मागे त्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. कुत्र्यावरनं वादग्रस्त आहेत. काही त्या सध्यांचं मत राजांचा कुत्रा होता, काही जणांचं मत नव्हता. 2012-13 संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी काढून त्याला दरीत फेकला, परत तिथे बसवला. त्यासाठी पोलीस सिक्युरिटी असते. कुत्र्याची केस कोर्टात पोहोचले.
कोर्टाकडून निर्णय येईल तेव्हा त्या कुत्र्याचा इतिहास सांगण्यात येईल. दादा उत्तराखंडातनं कविभूषण आला. कविभूषणची महाराजांची पहिली भेट त्या मंदिरात झाली. महाराजांवर त्यांनी काही काव्य रचले. त्यातील 2 काव्य महाराजांनी 14 वेळा ऐकून घेतले. काव्य ऐकवण्याआधी प्रत्येक ग्रुपला शेवटचा शेर ऐकवतो से रसा. अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. कवी तो सच कहता है काशी हूँ की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती अगर ना होते शिवराय तो आज सबकी सुन्नत होती. कवीने दुसरं काव्य म्हटलं इंद्रची मी जिंब पर की इंद्रची मी जिंब पर बाळ वसंब पर रावण दंब पर रघुकुल राज है आणि भवन भरी महापर संमोणती नापर जोशास्त्र सहापर राम धिजे राज है. दावादुर दुंड पर चितांक जिंब पर भूषण भी तुंड पर जैसे मृग राज है आणि ते चितमतंस पर कण्णाजीने कंस पर तुमलेंज वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज. जय हिंद जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवराय. माझी माहिती ते संपली. आता तुम्ही कार्यक्रम थोडा अटेंड करा. तिथून नंतर नगारखान्यातून स्टेट बाहेर निघालात की असं समोर स्टेट समाधी मंदिराकडे तिकडनं आला डाव्या साईडला टकमक परत तर मित्रांनो आता आपण आलो आहोत रायगडच्या बाजारपेठामध्ये. जसं की आपल्याला गाईडनी सांगितलं आहे हा बाजारपेठ आहे. पहिल्याचे काळी लोक इथे बाजार करण्यासाठी यायचे. तर बघूया आपण बाजारपेठ. तर बघू शकता हे असे बाजारपेठ आहेत. काही टेंट बांधून ठेवलेले आहेत कारण की आज राज्याभिषेक सोहळा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. त्याच्यामुळे इथे आज भरपूर गर्दी आहे. बघू शकता आज भरपूर गर्दी आहे. जेव्हा आपण नॉर्मली असं चालतोय तरी हाईट याची किती उंच आहे. बघू शकता की हाईट उंच आहे. मग आणि उंच एवढी हाईट आहे आणि त्यावरती पण सामान जर ठेवणार तर मग माणसांना कसं चालताना कसं दिसणार. तर ॲक्च्युली त्या टायमाला घोड्यावरती बसून इथे बाजाराची खरेदी करायचे. त्याच्यामुळे घोड्यावरती बसल्यामुळे हाईट आपोआप वाढायची आणि त्यामुळे ते सगळे बाजार करायचे. आणि जरी कोणाकडे घोडा नसेल जे चालत येत असतील तर त्यांच्यासाठी या पायऱ्या होत्या. या पायऱ्यामधून वरतून जाऊन आपण मग जे आपल्याला सामान हवं आहे धान्य वगैरे जे काही बाजार खरेदी करायचं आहे ते आपण असं खरेदी करू शकत होतो. आणि मोस्टली म्हणजे इकडे घोड्यावरतूनच बाजार असं खरेदी विक्री व्हायची. आणि ज्यांच्याकडे घोडे नाहीत त्यांच्यासाठी असे पायऱ्या बनवलेलेच आहेत. त्या पायऱ्यामधून वरती चढून आपण खरेदी विक्री करू शकत होतो. तर तुम्ही बघू शकता की किती मोठा हा एरिया आहे बाजारपेठ. तेव्हाचं मार्केट किती मोठं आहे. तर चला अजून पुढे असंच बघू बाजारपेठेनंतरला काय आहे तिथे. तर जशी बाजारपेठ संपते त्याच्या पुढे हा इथले लोकल मार्केट त्यांचे छोटे छोटे दुकानं असतात. तर तुम्ही इथून काही वस्तू विकत घेऊ शकता. पण याची खात्री करा की हे जे आहेत यांचे रेट जरा डबल असतात. जर 10 रुपयाचं बिस्किट पॅकेट असेल तर ते 20 रुपयाला. 10 रुपयाची पाण्याची बॉटल 20 रुपयाला मिळते. कारण की वर उचलून पण घेऊन येतात त्यामुळे तो खर्च तो त्यांचा काढावा लागतो. तर आता आपण जाणार आहोत जगदीश्वर मंदिराकडे. अरे बोटं काढून जायचे आहेत काय. आत्ता आलो आहोत आपण जगदीश्वर मंदिराच्या परिसरामध्ये.
जर तुम्ही बघाल तर लांबून हा असा एक मस्जिदीसारखा दिसेल, पण ॲक्च्युली ही मस्जिद नसून एक मंदिर आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के. बापरे, बघा अशातून आता उतरतोय आम्ही. दादा उतरा उतरा, हळूहळू उतरा. काय बघा, हळूहळू उतरा. आहे ना? हा, नाही ऍक्च्युली चांगलं आहे. शॉर्टकट पण आहे. पण तिथे खाली कुठे जायचं? तो पोरगा आहे ना, चला. आता तो मुलगा आहे ठीक आहे, पण त्याला थांबवलं ना. हो, तो बोला ना, बायका चढू शकतो तुम्ही. बोलला तो बेजोर रस्ता नाही पुढे तर गाण फाटी अंगात जीव नाही आता वरून चढायचं. झाडात एकदा झोपायला लागेल कुठे. बघा एवढं वरती आहे. चला खालती आता हळूहळू. शिवाजी हाय. उतरलो आपण आता. अरे जांभळं करवंद आता थोडी हा, या पोचलो आपण. दादा हे बघा, रस्ता टच, रोड टच आलो आपण. मी आता या इथून या पायवाटातून मधून आलो आहे उतरत. बघू शकता हा डोंगर कसा आहे. हा डोंगर उतरत उतरत आम्ही आलो आहे. तर या रस्त्यातून इथं आलो आहे आम्ही. बघू शकता इथून या रस्त्यातून आम्ही डोंगरामधून असं उतरत उतरत आलो आहे. बघू शकता काही माणसं अजूनही उतरत आहे. दाखवण्याचा प्रयत्न करून बघा, माणसं उतरत आहे. तर आम्ही तिथून उतरत आलो आहोत.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता रायगड हा किल्ला आम्ही पाहिलेला आहे. तर आमच्या टीमला विचारतो, कसा वाटला रायगड किल्ला? खूप छान. तर तुम्ही सगळ्यांनी एकदा आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन हा रायगड किल्ला पाहावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि विनंती आहे. बाय. आता आपण चाललो आहोत राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी. आता आपण आलो आहोत राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी. ही आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी स्थळ.